सध्या लालपरी म्हणजे बसेसच्या अपघातांच्या बातम्या सतत येत आहेत. कुठे ना कुठेतरी अशा-अशा ठिकाणी बसचा अपघात झाला, बसला आग लागली वगैरे, वगैरे बऱ्याच गोष्टी. मला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी आत्ताच मागे 1 आठवड्यापूर्वीच असा एक व्हिडिओ बनवला होता, जो बस स्टँडवरचा होता. बस स्टँडवरती प्रवाशांची होणारी गैरसोय आणि परिवहन महामंडळाचे जे काही कर्मचारी आहेत, त्यांचं बेशिस्तीची वागणूक. लोकांशी नीट वागत नाहीत, नीट उत्तरं देत नाहीत, स्वतःला काय समजतात माहिती नाही आणि ह्यांचे ड्रायव्हर्स जे नियमाच्या बाहेर जाऊन वेगमर्यादा ओलांडतात, लोकांच्या जीवाची पर्वाही हे लोकं करत नाहीत. ह्यांच्यावरती खरं तर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या ड्रायव्हर्स लोकांना गाडी चालवायचा अनुभव नाही जास्त, त्यांच्या हातात गाडी देऊच नाही. त्याच्यामुळे अनेकदा अपघात होताना दिसतात. एक तर 2 कारण आहेत ह्या गोष्टी अपघात होण्याच्या मागं. 2 गोष्टी सुधारल्या गेल्याच पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या आपल्या बसेस आहेत एस-टी महामंडळाच्या, त्यातल्या अनेक बसेसची हालत इतकी खराब आहे की त्या चालण्याच्या लायकीच्या नाहीत. कधीही कुठेही बंद पडतात ह्या बसेस आणि त्याच्यामुळे अनेकदा अपघात होतात. ह्यांचे कधी ब्रेक फेल होतात, कधी काय होतं, कधी काय होतं. आणि ह्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत बसेसचे, वेग मर्यादा ओलांडून हे लोकं बसेस चालवत असतात. कुठच्याही प्रकारचं भान ह्या लोकांना नसतं. सुसाट गाडी चालवत असतात. प्रवाशांचा जीव अशा प्रकारे धोक्यात घालणं मला वाटतं योग्य नाही. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रताप सरनाईक साहेबांना माझी विनंती आहे, या गोष्टीकडे, या 2 गोष्टीकडे तुम्ही नीट लक्ष द्या, स्वतः लक्ष घाला. ज्या जुन्या झालेल्या बसेस आहेत, खटारा बसेस किंवा ज्या बसेस त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे, त्या सगळ्या बसेस स्क्रॅपमध्ये टाका आणि नवीन बसेस आणा लोकांच्या सेवेसाठी. दुसरी गोष्ट, जे ड्रायव्हर्स आहेत आणि कंडक्टर्स आहेत, कंडक्टर्स लोकांनासुद्धा तुम्ही म्हणजे जे काही तुमचे कर्मचारी आहेत त्या सर्वांना आदेश द्या की लोकांची गैरसोय तुमच्यामुळे होता कामा नये. लोकांशी तुम्ही नम्रपणे वागा. अनेक लोकांच्या तक्रारी येतात की हे उद्धटपणे बोलतात, उद्धटपणे वागतात आणि जे ड्रायव्हर्स वेगमर्यादा पाळत नाही आणि कशाही बसेस चालवत असतात. लोकांची उद्धटपणे वागणं हे तर त्यांचं सर्रासपणे चालूच असतं, पण गाड्यांचं जे चालवण्याची जे पद्धत आहे, त्याचे काही नियम आहेत. त्या नियमांच्या पलीकडे जाऊन गाडी चालवण्यास बंदी घालावी किंवा बसमध्ये तुम्ही तशी सेटिंग करा की इतक्या वेगमर्यादेच्या पुढे यांना बस चालवता येणार नाही, कारण हे प्रकार सर्रास चालू आहेत. या 2 गोष्टी जर केल्या तर मला वाटतं या अपघात होण्याचं प्रमाण किंवा अपघात होणार नाहीत, लोकांचे जीव असे धोक्यात टाकले जाणार नाहीत. या गोष्टींकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.